अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल। सदर विद्यावेतन हे खालीलप्रमाणे असेल। मित्रांनो, शैक्षणिक अर्हता 12वी पास विद्यार्थ्यांना प्रति महाविद्यावेतन 6,000 रुपये मिळेल आणि ITI किंवा पदविका धारकांना प्रति महाविद्यावेतन हे 8,000 रुपये मिळेल आणि शैक्षणिक अर्हता पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रति महाविद्यावेतन हे 10,000 इतके मिळणार आहे। या योजनेअंतर्गत उपरोक्त तथ्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। नमस्कार, मराठी शोधमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी। या योजनेबद्दल पात्रता, निकष आणि अटी, शर्ती काय आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत त्यांचा GR आला आहे। GR मध्ये त्यांनी राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय करू न शकणारे किंवा व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत। विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारणतः दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे। महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत होती। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता याच्या शासन निर्णय काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांचं योजनेचं स्वरूप असणार आहे। यानंतर आपण यातील निकष, पात्रता जाणून घेणार आहोत। सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल। उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते संलग्न असावे किंवा लिंक असावे। आधारला बँक अकाउंट लिंक असावे। उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल। आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी। उद्योगाची EPF, ESIC, GST सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे।
आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदर 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याची दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी भत्ता, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू होणार नाही. या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. सदर विद्यावेतन हे खालीलप्रमाणे असेल. मित्रांनो, शैक्षणिक अर्हता 12वी पास विद्यार्थ्यांना प्रति महाविद्यावेतन 6,000 रुपये मिळेल आणि ITI किंवा पदविका धारकांना प्रति महाविद्यावेतन हे 8,000 रुपये मिळेल आणि शैक्षणिक अर्हता पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रति महाविद्यावेतन हे 10,000 इतके मिळणार आहे. या योजनेअंतर्गत उपरोक्त तथ्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल. विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकांमार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील. उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनचा व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. प्रशिक्षणार्थीचे वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी NAPS MAPS पूर्ण केलेले व वरील असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकताकडे किंवा उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रासाठी 20% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय असा या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. आस्थापना उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे आवश्यक राहील. चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीचे पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख प्राधिकृत अधिकारी जबाबदार असेल. राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 23-24 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NAP 2020 अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठे विभागातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सुरू करण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 24-25 पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील अकृषी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत एकूण 6 व्हर्टिकल्स पैकी 5व्या आणि 6व्या व्हर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग OJT आणि अप्रेंटिसशिप ह्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स म्हणजेच ट्रेनिंग, लाईफ स्किल्स ट्रेनिंग,
तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढवणे तसेच शिक्षण घेताना कायमच्या कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी 6 महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे OJT किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे, अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेचे नियमित संनियंत्रण व आढावा खालीलप्रमाणे घेण्यात येईल. या योजनेसाठी राज्यस्तरीय संनियंत्रण समिती स्थापना करण्यात येत आहे. सदर समिती योजनेचा आढावा तसेच योजनेमध्ये धोरणात्मक सुधारणा बदल बाबतचा निर्णय घेतील. समितीत बैठक दर 4 महिन्यांनी अथवा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल. सदर समितीची रचना खालीलप्रमाणे राहील. आता मित्रांनो, यामध्ये पदनाम आणि समितीचे पदनाम दिले आहेत. आता याबद्दल बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे. आता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय उद्योजकता दिनांक 17 जून 2022 अन्वये स्थापन केलेली जिल्हास्तरीय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती या योजनेचा वेळोवेळी आढावा घेत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालक वर्ग, आपलं जे मराठी शोध प्लॅटफॉर्म आहे तिथं आपण सर्व प्रकारची माहिती देत असतो. आता मागेच आपण माझी लाडकी बहीण योजना याबद्दल माहिती जाणून घेतली आहे आणि त्यामध्ये काही बदलसुद्धा झाले आणि त्यानंतर आता त्या दरम्यानच आता लाडका भाऊ योजना ही सुद्धा आली आहे. या योजनेचा लाभ सर्व युवकांनी घेतला पाहिजे. त्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाचा विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण 50,000 योजनादूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनादूतांचे विद्यावेतन ह्या योजनांमधून अदा करण्यात येईल. याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क संचालनालय मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत निर्गमित करण्यात येत आहे. शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करणे करिता आवश्यक निधी सन 24-25 या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात मान्यता देत आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च, प्रचार व प्रसिद्धी इत्यादींसाठी एकूण खर्चाचा 3% निधी उपलब्ध करून देण्यात मान्यता देत आहे. तर मित्रांनो, ही बरीच आता उर्वरित जी माहिती आहे ही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी असेल किंवा ती योजना जे राबवतील त्यांच्यासाठी आहे. आपल्याला योजनेतील निकष, अटी, शर्ती किंवा कागदपत्र याबद्दल आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी आपण बघूयात. आस्थापना किंवा उद्योग आणि त्यांचे उदाहरण: खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. तर मित्रांनो, यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असणार आहेत. त्यानंतर शासकीय निमशासकीय आस्थापना असणार आहेत, स्टार्टअप्स असणार आहेत, सहकारी संस्था असणार आहेत, सामाजिक संस्था असणार आहेत, सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना कंपन्या, उपक्रम संस्था इतक्या ज्या आस्थापना आहेत किंवा उद्योग आहेत ते असणार आहेत. आता याची उदाहरणं पाहून, खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे नोंदणीकृत लघु आणि मध्यम SMEs व मोठे उद्योग यामध्ये येतात. शासकीय निमशासकीय आस्थापनामध्ये केंद्र अथवा राज्य शासन अंतर्गत आस्थापना किंवा महामंडळ हे येतात. स्टार्टअप्समध्ये किंवा उद्योगमध्ये DPIT मधील नोंदणीकृत स्टार्टअप्स हे येतात. सहकारी संस्थांमध्ये जिल्हा सहकारी बँक, शेड्यूल बँक, साखर कारखाने, सूतगिरणी व सहकारी तत्वावरील उद्योग हे येतात. सामाजिक संस्थेमध्ये कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 अंतर्गत स्थापना किंवा सामाजिक संस्था येतात. सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक स्थापना, कंपन्या, उपक्रम संस्था यामध्ये CA फेम किंवा लॉ फेम किंवा मीडिया, NBFC, NCE, BSc किंवा रिटेल इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थ, टॅक्सेशन, लॉजिस्टिक्स, टुरिझम एक्सेट्रा हे डिपार्टमेंट येतात. सदर यादी अंतिम नसून यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. तर मित्रांनो, ही जी यादी आहे किंवा ही जी लिस्ट आहे ही फायनल नाही. यामध्ये अजून काही बदल होऊ शकतात परिस्थितीनुसार. तर आपण पुढे बघूयात. तर यामध्ये दिलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सहभागधारकांची जबाबदारी. आता सहभागधारक आणि यांची जबाबदारी इथे नमूद करण्यात आली आहे. ती तुम्ही वाचून घेणार. आपण PDF ही डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तर या पद्धतीने त्यांनी पूर्ण GR हा दिलेला आहे.
तर खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात मित्रांनो आणि खूप काही गव्हर्नमेंटच्या योजना आणि गव्हर्नमेंटच्या काही सवलती असतात. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागामध्ये बरेच लोक कमी शिक्षण असल्यामुळे किंवा बऱ्याच गोष्टींचा अभाव असल्यामुळे ह्या योजना असतात. यामध्ये ते कोणताही सहभाग घेत नाहीत किंवा यांनाही माहितीच भेटत नाही आणि माहिती भेटली तरी त्यांच्याकडे आवश्यकतेनुसार कागदपत्र नसतात. तर मित्रांनो, जी-आर आल्यानंतर जी-आर तुम्ही वाचा. जेव्हा तुम्हाला जर जी-आर वाचता येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला वाचण्यात अडचण येत असेल, तर तुम्हाला जर तो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या गावातली ग्रामपंचायत असेल किंवा गावातलं कोणतंही एक सेक्टर असेल, तुम्ही अंगणवाडी सेविकांना विचारू शकतात. तुम्ही ग्रामपंचायतीला विचारा. तुम्ही तिथं बँकेत असेल, बँकेत विचारा. कुठेही विचारा. कारण की कोणतीही योजना येते तेव्हा तुम्ही त्याचा म्हणजे त्या योजनेचा पाठपुरावा करणं हे बंधनकारक असतं. जोपर्यंत तुम्ही त्याचा पाठपुरावा करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते योजनेबद्दल कळत नाही. तर कोणतीही योजना आली तर ती सर्वात पहिले ग्रामपंचायत असते आपल्या गावाची किंवा तिथले जे सभासद असतात त्यांना तुम्ही विचारू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आहे आहे. तर हा फक्त एक जी-आर आहे. यानंतर याची अंमलबजावणीसाठी जो पाठपुरावा येईल त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा शासन निर्णय दिलेला आहे. तर रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम रोजगाराबाबतचा नियोजन विभागाचा शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहे. तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण इथे डिस्कस केल्या आहेत. तर धन्यवाद. आपण भेटूयात पुन्हा नव्याने.